करावे म्हणून जीवाचे रान करणारे क्रांतिकारी इथल्या घराघरात होते आणि आता भाईगिरी गाजवण्यासाठी किरकोळ कारणांवरून कोयते काढणारे भाई घरोघरी झाले. हे काही बरोबर नाही. पूर्वीच्या पुण्यातून भीमतडीचे घोडे यमुनेपर्यंत दौडले, त्याच पुण्यात आता पोर्शे सारख्या आलिशान गाड्या रस्त्यावरून निष्पाप लोकांचा जीव घेत फिरतात. हे काही बरोबर नाही. पूर्वीचे पुणे आता राहिले नाही. अरे ज्या गडासाठी आमचा सिंह गेला त्याच गडाखाली आज रेव पार्ट्या चालतात. अरे ह्याचसाठी लढले का असे आपले मावळे महाराजांना विचारत असतील कदाचित. हे काही बरोबर नाही. मुळामुठा स्वच्छ होत्या. त्यांच्या काठी मराठी संस्कृती बाळसं धरत होती आणि आज त्यांच्याच पात्रात अनधिकृत बांधकाम करून त्यांना अडथळे निर्माण आपणच करतोय. मग का नाही त्या आपल्या पुणेकरांना म्हणणार, तुम्ही आमची पात्र खाल्ली तर आम्ही तुमची खरं खाणारच ना. हे काही बरोबर नाही. पूर्वीचं पुणं आता राहिलं नाही. पूर्वीचे पुणे शिक्षणाचे माहेरघर होते, भांडार होते. गोरगरीब होत करू अगदी सगळेच एका छताखाली पैशाशिवाय विद्या ग्रहण करू शकत होते. पण आता सरस्वतीची जागा लक्ष्मीने घेतली. पैसा असेल तरच तुम्ही पदवीधर, तरच तुम्ही पंडित, हा नियम लागू झालाय.